Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा इतिहास, पाठ 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोधन. पाठासोबतच स्वाध्याय देखील सोडवूया. भारतीय प्रबोधन. भारतात इंग्रजी शिक्षणामुळे नवे विचार, नवीन कल्पना, तत्त्वज्ञान रुजू लागले. त्यामुळे सुशिक्षित वर्गाला भारतीय समाजातील दोष, अनिष्ट रूढी परंपरा यांची जाणीव होऊ लागली. समाजातील ही वैगुण्ये प्रश्न दूर करण्यासाठी हे सुशिक्षित विचारवंत लेखणीतून जनजागृती करू लागले. 19व्या शतकात भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. राजा राम मोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे ती विसर्जित झाल्यानंतर त्याच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. त्याचप्रमाणे माणसामाणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी कडक टीका केली. आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची अनेक कार्ये केली. विवेकानंदांनी भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार आणि आधुनिकीकरण घडवून आणले. स्त्रीविषयक सुधारणा. राजा राम मोहन रॉय यांनी सतीबंदीचा कायदा करण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर वृत्तपत्रातून विविध प्रश्नांवर 104 पत्रे लिहिली. यांनाच शतपत्रे म्हणतात. स्त्रीविषयक दुष्ट रूढींवर त्यांनी कठोर टीका केली. महात्मा फुले. 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई फुले. कर्मठ समाजाची टीका सहन करीत शाळेत मुलींना शिकवण्याचे कार्य त्यांनी केले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. गोपाळ गणेश आगरकर. बालविवाह कायदा यावर आपल्या सुधारक वृत्तपत्रातून परखडपणे टीका केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. मुंबई येथे देवीदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली.
ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. भारतातील पहिली महिला विद्यापीठ त्यांच्या प्रयत्नाने उभे राहिले. पंडिता रमाबाई शारदाश्रम संस्थेची स्थापना केली व तेथील स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे सेवा सदन संस्था स्थापन केली. स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणी सरकारकडे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांवरील अन्यायाला लेखनातून वाचा फोडली. इस्लाम धर्मातील सुधारणा चळवळ अब्दुल लतीफ मुस्लिम समाजात धर्मसुधारणेला यांनी सुरुवात केली. बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा यांनी पुरस्कार केला. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. समजला ना पाठ? मग आता सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. 2. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. 3. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. प्रश्न दुसरा. पुढील तक्ता पूर्ण करा. समाज सुधारकाचे नाव राजा राम मोहन रॉय. संस्था ब्राह्मो समाज. त्यांचे वृत्तपत्र संवाद कौमुदी. संस्थेची कार्ये. 1. कर्मकांडाला संस्थेचा विरोध. 2. विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यास पाठिंबा. 3. सतीप्रथा बालविवाह यास विरोध. समाज सुधारकाचे नाव स्वामी दयानंद सरस्वती. संस्था आर्य समाज. त्यांनी लिहिलेला ग्रंथ सत्यार्थ प्रकाश. संस्थेची कार्ये. 1. जातीभेद न पाळणे. 2. वैदिक धर्माचा प्रसार. 3. वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य होते. 4. स्त्री पुरुष समानता. समाज सुधारकाचे नाव महात्मा फुले. संस्था सत्यशोधक समाज. त्यांनी लिहिलेले पुस्तक गुलामगिरी. संस्थेची कार्ये. समतेच्या आधारावर समाजाची उभारणी. 2. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार. 3. अनेक ग्रंथांद्वारे समाजाचे प्रबोधन. 4. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले. त्यामुळे नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. स्वातंत्र्य, समानता, मानवता, लोकशाही अशा मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा. समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत असे नवसुशिक्षित मध्यम वर्गाला वाटू लागले. यामुळे 19व्या-20व्या शतकात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले.
स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायकारक चालीरीती, रूढी परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. त्यावेळेस विधवा स्त्रियांचे केशवपन करण्याची क्रूर चाल अस्तित्वात होती. या रूढीला विरोध करण्यासाठी महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. प्रश्न 4, टिपा लिहा. 1. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेचे कार्य केले. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिला. हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे ह्या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा. सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्री सुधारणेसाठी कार्य केले. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले. समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला, निंदेला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले. बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या कार्यात देखील सावित्रीबाईंनी साथ दिली. स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढी विरुद्ध संघर्ष करण्यास सावित्रीबाईंनी प्रवृत्त केले. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.